श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं मन म्हणजे एक सरळ दोरी सारखं असतं. ही तीच दोरी आहे जिला माणूस असंख्य गाठी मारून ठेवत असतो. कधी भावनेच्या, कधी वासनेच्या, कधी व्यक्तिप्रेमाच्या, कधी रागाच्या, कधी अहंकाराच्या, कधी स्वार्थाच्या, संशयाच्या, तर कधी तिरस्कारासारख्या. श्रोते हो, अशा अगणित गाठी वेळोवेळी तिला बसत असतात. गाठी सुटता सुटत नसतात. आणि श्रोते हो, ते आयुष्यभर माणसाला वेदनेच्या प्रवाहात अस्वस्थ करत तरंग ठेवत असतात. म्हणून श्रोते हो, जेव्हा बसू पाहतील तेव्हा त्या मनाला बसू न देणं हाच खरा शहाणपण आहे. आणि हाच खरा वैराग्याचा भाग आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं, ह्या वाक्यावरच बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जातात. छक्क्या पंजाच्या नादात एका गमावणाऱ्या लोकांना पुन्हा आयुष्यात स्थान देऊ नका. ही लोक गंडवण्यात प्रो असतात. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत दिली की लोक आपल्यालाच फालतू समजायला लागतात. कोण कोणाचं नसतं. पैसा फेकल्यावर सगळे आपले होतात. विश्वासघात हा शब्द ज्यांच्या डिक्शनरीत नसतो, अशा निरागस माणसांच्या आयुष्यात विश्वासघाताचं वादळ येत राहतं. अनुभवाचे चटके आयुष्य जगायला शिकवत असतात. आई आणि बायको दोघींची कदर करा, कारण एकीनं तुम्हाला या दुनियेत आणलं आणि दुसरी सगळी दुनिया सोडून तुमच्या जवळ आली. ज्यांना स्वतःच्या खोटेपणावर पण खूप विश्वास असतो, अशा निर्लज्ज लोकांसोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो. आजच्या काळात चूक करणारा चुकीचा नाही, तर चूक दाखवणारा चुकीचा आहे. जसा तडा गेलेला आरसा आपण घरात ठेवत नाही, तसंच आपल्या विश्वासाला तडा पाडणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यात ठेवायची गरज नसते. अडचण ही जीवापेक्षा मोठी नसते. फक्त ती लायकीच्या लोकांसमोर मांडली पाहिजे, म्हणजे बरोबर पर्याय निघत असतात. सर्वात सुंदर नातं हे दोन डोळ्यांचं असतं. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधीतरी मृत्यू तर येणारच असतो, पण आपल्या मृत्यूचा दिवस हा आपल्यालाच माहीत नसणं ही फार सुखावह गोष्ट असते. भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं. खरं भाग्यवान ते असतात त्यांना जे मिळतं त्याला ते चांगलं बनवतात. नालायक माणसाच्या मागं धावण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागं धावणं हे कधीही चांगलं. माणसांचा खरा रंग हा तेव्हा दिसतो जेव्हा आपण त्यांच्या काहीच उपयोगी पडत नाही. प्रत्येकाला आपली मदत करायचीच असते असं नाही. काहींना आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबायचं असतं आयुष्यभर त्यांच्या इशाऱ्यावर नाचण्यासाठी.
हट्ट करायला माणूस हा हक्काचा हवा असतो. परक्यांना आपला हट्ट म्हणजे स्वार्थ वाटतो. हे आयुष्य खूप महागडे. स्वार्थी लोकांसाठी वाया घालवू नका. आत्मविश्वासाची ढाल ही जर मजबूत असेल तर विरोधकांच्या उलाढालीशी अजिबात भीती वाटत नाही. माणसाकडे धन नसलं तरी चालतं, पण प्रेमानं काटोकाट भरलेलं मन मात्र जरूर असावं. सर्वात सोपं असतं ते खोटं बोलणं, पण सर्वात अवघड असतं ते खोटं बोललेलं वेळेवर पुन्हा आठवणं. स्वतःला चांगलं ठणकावून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो. माणुसकी ही सगळी अंधश्रद्धा आहे. दुसऱ्याच्या चुका काढण्याआधी स्वतःच्या चुका सुधारण्याकडे लक्ष द्यायचं असतं. एका हातानं टाळी वाजत नाही असं म्हणतात, पण हे नेहमीच खरं असतं का? सायकलचं एक चाक पंक्चर झालं तर दुसऱ्याची फरफट होतच असते, काही चूक नसतानाही. कधी कधी अचानक शांत व्हावं लागतं, कारण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत मन थकलेलं असतं. परिस्थिती जेव्हा आपल्या विरोधात असते तेव्हा हिम्मत आणि आत्मविश्वास हा दुप्पट व्हायला पाहिजे. आयुष्यामध्ये कधी कधी रस्ता चुकण्याची पण गरज असते, कारण या चुकलेल्या वाटाच नेहमी नवीन रस्ता शोधण्याचं बळ देत असतात. मोहाच्या क्षणी दिलेला नकार म्हणजे मोक्ष. माय लाईफ माय रूल म्हणणाऱ्यांच्या आयुष्यात कसलाच रोल नसतो. फक्त तोंडाच्या वाफा सोडणं एवढंच त्यांना जमतं. बोलणं बंद केल्यानं सर्व नाती तुटत नाहीत. काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. 24 तासात फक्त स्टेटस गायब होऊ शकतं, कोणाचं दुःख नाही. चेहऱ्यावरील हसू कधीच कमी होऊ देऊ नका, कारण चांगले दिवस येतात आणि जातात सुद्धा, पण हे आयुष्य मात्र एकदाच भेटतं.